तुझी माझी यारी भाग 38. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात आभाचे पप्पा आधी तिच्या ह्या बालिशपणावर हसतात. मग ते बोलतात, ज्या वस्तूसाठी तू हर्ट आहेस आणि तुला दुःखही वाटलं असेल तर तुला त्या वस्तूला अजिबात निवडायला नाही पाहिजे. कारण ज्या वस्तूपासून तू आता खुश आहेस आणि समोरही राहशील. राहिली तर पहिल्या वस्तूची गोष्ट ज्यासाठी तू रडली, पण आत्ताच्या खुशीला ठुकरावून तुला ती वस्तू विसरायला पाहिजे. गेलेली वस्तू आणि वेळ तर निघून गेली. जो आपल्या जवळ आहे तो प्रेझेंट आहे. समजलं बेटा? आभाचे पप्पा म्हणाले. येस बॉस, समजलं. तुम्ही तर पूर्ण केस सॉल्व केलात. थँक्यू पप्पा, आभा म्हणाले. तिचे पप्पा हसतात आणि गुड नाईट बोलून कॉल कट करतात. तर आतापासून पुढे दुबईमध्ये तोच स्मार्ट आणि हँडसम व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. विक्की त्यांच्याजवळ येत बोलतो, सर, ते महेश खुराना परत तुम्हाला भेटायला आले आहेत. त्यांना पाठवू का तुमच्याकडे? ठीक आहे, पाठव त्यांना, तो व्यक्ती म्हणाला. तो व्यक्ती आपल्या फोनवर एका सुंदर महिलेची फोटो पाहत होता आणि स्वतःशीच बोलत होता. तू का मला सोडून गेली? तुला माहीत आहे, मी तुला आत्ताही तेवढंच प्रेम करतो. आपला मुलगा तुझी खूप आठवण करते. आय लव्ह माय लवली वाईफ. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या दरवाज्यावर कोणीतरी नॉक करतो. तो व्यक्ती त्याला आत यायला सांगतो. महेश खुराना आत येतो आणि त्या व्यक्तीच्या समोरच्या खुर्चीवर बसतो. तू चुकी करतोस. ही डील आपल्यासाठी फायदेमंद आहे, महेश म्हणाला. सॉरी, हे नाही होऊ शकत, तो व्यक्ती म्हणाला. माझी मुलगी तुझ्या मुलाला खूप पसंत करते. काय माहीत तुझा मुलगाही तिला पसंत करेल, महेश म्हणाला. माझा मुलगा तुझ्या मुलीला पसंत करेलही, पण मी हे डील नाही करणार, तो व्यक्ती म्हणाला. महेशला आता थोडा राग येतो. तुला प्रॉब्लेम काय आहे? एक वेळ चांगला विचार कर. हे बघ, मी आपल्या मुलासाठी आधीच एक मुलगी बघून ठेवली आहे. तीच माझ्या घरची सून होईल, तो व्यक्ती म्हणाला. जर तुझ्या मुलाला दुसऱ्या मुलीवर प्रेम होईल तर तू काय करशील? महेश म्हणाला. असं काही होणार नाही, तो व्यक्ती म्हणाला. महेश आपल्या खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो, तुझ्या मुलाला कोणा मुलीवर प्रेम होणार नाही. तू चोर आहेस या गोष्टीवर. तसंही तू इथं दुबईमध्ये आणि तुझा मुलगा तिथं भारतात. असं म्हणून महेश खुराना जातो. त्याचे बोलणे ऐकून तो व्यक्ती विक्कीला केबिनमध्ये बोलावतो. माहीत कर विक्की की त्याला कोणा मुलीवर प्रेम तर नाही झालं. मी लवकरच माहीत करतो आणि तुम्हाला रिपोर्ट करतो, विक्की म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आज रोहन कॉलेजमध्ये सर्वात आधी येतो आणि एक्सायटेड होऊन आभाची वाट पाहत होता. ऋतिक त्याला इतक्या लवकर पाहून शॉक होतो. तू आज कॉलेजमध्ये, तेही टाईमच्या आधीच? ऋतिक आपली वाच बघत म्हणाला. ते असंच. काय झालं जर मी लवकर आलोय? रोहन म्हणाला. मी तर असंच विचारलं, कारण जेव्हापासून तुझा आणि ईशानीचा ब्रेकअप झाला तेव्हाचा तू कॉलेजमध्ये आला नाहीस. असं काय झालं तुम्हा दोघात? ऋतिक म्हणाला. कधी कधी आपल्यालाही माहीत नाही राहत की आपल्यासोबत काय घडत आहे. ईशानीनेच मला ब्रेकअप करायचे म्हणून निघून गेली माझ्या लाईफमधून, रोहन म्हणाला. तू परत परत गेटकडे काय बघत आहेस? कोणी येणार आहे का? ऋतिक म्हणाला. आभा. रोहनच्या तोंडातून आभाचे नाव आपसुकच निघतात. रोहनला कळते की त्याने आभाचे नाव घेऊन चुकी केली. तो बोलतो, नाही, कोणीच नाही. बस ते मला आज तुझा चेहरा पाहण्याचा मन नाही म्हणून मी गेटकडे बघतो. तू हे काय बोलतोस? माझ्या ह्या हँडसम आणि स्मार्ट चेहऱ्याचा दीदार करायला लोक तरसतात, ऋतिक म्हणाला. परंतु मला काही इंटरेस्ट नाही, रोहन इरिटेट होऊन बोलतो आणि जायला लागतो. रोहन कॉलेजमध्ये आभाला शोधत होता. त्याला सावी दिसते. तो तिला आभाबद्दल विचारतो. सावी त्याला सांगते की आभा ऑफिसमध्ये आहे. सावीला ही गोष्ट विचित्र वाटते की रोहन आभाबद्दल का विचारतोय. ती विचार करते. माहीत करावे लागेल. रोहन लवकर ऑफिसमध्ये जायला लागतो. तेवढ्यात ऋषी त्याला थांबवतो आणि त्याला आपल्यासोबत R3च्या केबिनमध्ये नेतो. मला माहीत आहे ऋषी, तू आणि आभा रिअल कपल होण्याचे नाटक करतायत, ऋषी त्याला अडवत बोलतो.
आय नो तू आभासाठी काय फील करतोस. यू नो ऋषी, परंतु कसं? रोहन म्हणाला. ते सोड, आभाही तुला पसंत करते, ऋषी म्हणाला. हे ऐकून रोहन स्माईल करतो. रोहनच्या खुशीचा काही ठिकाणच राहत नाही. काय तू खरं बोलतोस? तू अजिबात चिंता करू नको. आभा तुला लवकरच आपले फिलिंग सांगेल, ऋषी म्हणाला. रोहन ऋषीला मिठी मारतो. थँक्यू ऋषी, आय रिअली लव्ह हर. मला वाटत होतं की तू आभाला पसंत करतोस आणि माझ्यावर रागवशील. असं आजपर्यंत झालं का? मी तुझ्यापासून कसं काय नाराज होईन? तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. त्याच्यापेक्षाही तू वर आहेस. तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. आभाच काय, मी तुझ्यासाठी आपला जीवही देऊ शकतो. तसंही आभा तुला प्रेम करते आणि माझं तर तुला माहितीच आहे. मी कधी कोणाला सिरियस घेत नाही. असं म्हणून ऋषी स्माईल करतो. हे काय बोलतोस तू ऋषी? तुला माझ्यासाठी जीव द्यायची काही गरज नाही. आपल्यात सर्वात आधी आपली मैत्री आहे. आपल्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही, समजलं तुला? रोहन म्हणाला. हो, मैत्री तर आहेच. असं म्हणून ऋषी त्याला मिठी मारतो. ऋषीच्या चेहऱ्यावर फेक स्माईल होती आणि त्याच्या मनात दुःख, जे रोहनच्या नजरेत येत नाही. परंतु तिथंच उभी असलेली सावी त्या दोघांचे बोलणे ऐकते आणि ऋषीचे दुःख समजते. त्याला पाहून ती इमोशनल होते. मला आभासी बोलायचे आहे, असं म्हणून रोहन जातो. रोहनला जाताच ऋषीच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव दिसून येतात. सावी त्याच्या जवळ येते. हे काय बोलत होता तू ब्रो? तुला माहीत नाही हे सर्व करून तू आभाला स्वतःपासून दूर करत आहेस, सावी म्हणाली. रोहन तिला चाहतो आणि माझ्यासाठी रोहन सर्वात आधी आहे. ही इज माय बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, ऋषी म्हणाला. मग आभाचं काय ब्रो? तिची खुशी काहीच नाही तुझ्यासाठी. आणि मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. तू आभाला खूप प्रेम करतोस आणि आभासुद्धा, सावी म्हणाली. नाही, ती मला प्रेम नाही करत. ती आधीपासूनच रोहनला चाहते, ऋषी म्हणाला. असं नाही आहे ब्रो. आभा ज्याला पसंत करते तो रोहन नसून तू आहेस, सावी म्हणाली. मला रोहनला खुश पाहायचे आहे. मान्य आहे मी आभाला प्रेम करतोय आणि कदाचित करतही राहीन. परंतु आभा आणि रोहन सोबत खुश असतील आणि मला तेच पाहिजे. जिला मी प्रेम करतो ती खुश आहे, ऋषी म्हणाला. इकडे ऋतिक मिहिर आणि आयशाला धडकतो. त्याची लक्ष नसते. तो आपल्या तालात चालत होता. मिहिर त्याला सॉरी म्हणतो. तू कशाला सॉरी म्हणतोस मिहिर? ऋतिक तू म्हण सॉरी, आयशा म्हणाली. काय मी सॉरी? तेही याला? कधीच नाही, ऋतिक म्हणाला. तसंही मला काहीच फरक पडत नाही. तू सॉरी म्हण अथवा नको म्हणू, मिहिर म्हणाला. मिस्टर मिहिर गोयल, तुला काय वाटते? ऋतिक गुप्ता तुला कधी इम्पॉर्टंट देईल, ऋतिक म्हणाला. तुम्ही दोघे शांत व्हा. इतक्या मेहनतीने मी मिहिरला लंच डेटसाठी मनवले आहे आणि हा ऋतिक सर्व स्पाईल करेल, ती मनात बोलते. ऋतिक, मला आणि मिहिरला लंचला जायचे आहे, ओके? तू जा, नको म्हणू सॉरी वगैरे, आयशा असं म्हणून मिहिर सोबत जाते. ऋतिक त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलतो. वेट, मी पण येतो. आयशाला हे ऐकून राग येते. ती ऋतिकला घूरते. ऋतिकच्या डोक्यात तीच गोष्ट येत होती की सावी आणि मिहिर लग्न करतील, म्हणूनच त्याला काहीतरी करायचे होते. तिघेही कॅन्टीनमध्ये बसून खात होते. आयशाला ऋतिककडे पाहून खूप राग येत होता. तू खात का नाहीस, ऋतिक आयशाला म्हणतो. आयशा त्याला पाहून आपलं तोंड मुरडते. हिला काय झालं? मला पाहून अशी काय करते ही, ऋतिक मनातच म्हणाला. मिहिर चुपचाप खात होता. ऋतिक मनातच बोलतो. दिसायला तर ठीकठाक आहे हा. गातोही छान. फॅमिली बॅकग्राऊंडही चांगलंच आहे म्हणा. हा परफेक्ट आहे कोणत्याही मुलीशी लग्न करायला. याला दुसरी कोणतीही मुलगी भेटलीच नाही का, सावीला सोडून? मग तो मिहिरला म्हणतो, तुझं समोरचं काही प्लॅन आहे का? म्हणजे लाईफमध्ये काही करायचे? मिहिर खातानी थांबतो. तुला का जाणून घ्यायचे आहे माझ्याबद्दल? मी काहीही करू. नन ऑफ युअर बिझनेस, ओके? अरे अरे, रागावतो काय रे? मी तर असंच विचारत आहे. सर्वच जण काही ना काही प्लॅनिंग करून ठेवतात लग्नाची वगैरे, ऋतिक म्हणाला. आयशा खात होती. जसं हे ऐकते तिच्या गळ्यात अटकतो. मिहिर तिला आपल्या हाताने पाणी देत विचारतो, तू ठीक आहे ना? आयशा हे ऐकून तर
खुश होते, कारण मिहीर तिच्याशी फ्रेंडली बिहेव करत होता. ती म्हणते, मी ठीक आहे. तू सांगितलं नाही? ऋतिक पुन्हा मिहीरला विचारतो. मला नाही सांगायचे ओके, आणि प्लीज हे फालतूचे प्रश्न बंद कर तू. मिहीर रागात म्हणतो. काही हरकत नाही, नको सांगू. तसंही मला माहीतच आहे तुझा सो कॉल्ड फ्युचर प्लॅन. तू आणि सावी लग्न करताय, राईट? ऋतिक म्हणाला. आयशा हे ऐकून तर शॉक होते की ऋतिकने काय म्हटलं. हे काय बोलतोस तू? तुला हे कोणी म्हटलं? हे सर्व बकवास आहे, मिहीर म्हणाला. अच्छा, त्या दिवशी तुम्ही दोघंही याच ठिकाणी हे सर्व डिस्कस करत होते. विसरला तू? ऋतिक म्हणाला. मिहीर, तू सावीशी लग्न करणार आहेस? आयशा म्हणाली. हे तुम्ही दोघंही काय बकवास करताय? मी आणि सावी तर असंच मजाक करत होतो. ती माझी फ्रेंड आहे, मिहीर म्हणाला. मिहीर ऋतिकपासून त्रासला होता. तो तिथून जातो. ऋतिक स्माईल करतो. तू त्याला पसंत करते, एम आय राईट आयशा? ऋतिक म्हणाला. हो, कदाचित तो मला आवडला, आयशा म्हणाली. पण तुला तो अजिबात पसंत करत नाही, ऋतिक म्हणाला. तू चूप कर. एकतर माझी लंच डेट खराब केला. किती मुश्किलने मानवलं होतं मी त्याला. आणि हो, तो मला पसंत करो अथवा न करो, मी पाहून घेईल, आयशा म्हणाली. ओके, काम डाऊन. तसं आयशा, मला नाही वाटत तू मिहीरच्या चक्करमध्ये आपला काम करू शकशील. आतापर्यंत तर तू एकाच जागी थांबून आहेस. त्या व्यक्तीबद्दल काही कळलं का तुला? ऋतिक म्हणाला. असं तुला वाटते? हो, झालं मला माहीत. मी आणि ऋषी मिळून पकडू त्याला, आयशा म्हणाली. कोण आहे तो? ऋतिक म्हणाला. मग आयशा त्याला आपल्या फोनमध्ये एक क्लिप दाखवते आणि बोलते. आत्ताही तुला माझ्याबद्दल काही बोलायचे आहे? ऋतिक ती क्लिप पाहत बोलतो. ही तर तीच क्लिप आहे जे की कॉलेजमध्ये आभा आणि ऋषीने कन्फर्म केले होते की ते दोघे कपल आहेत. 1 सेकंड, हा मुलगा कोण आहे? आणि हा इतका रागाने का निघून गेलाय? चेहरा क्लिअर दिसत नाही आहे याचा, ऋतिक म्हणाला. आय एम 100% शुअर हा तोच मुलगा आहे, आयशा म्हणाली. हे तू कसं काय बोलू शकते? ऋतिक म्हणाला. मग आयशा त्याला पार्टीची क्लिप दाखवते ज्यामध्ये ऋषी आणि आभाची किस झाली होती. त्यावेळी तो मुलगा असाच निघून गेला होता. हा मुलगा जो कोणी आहे, आभा आणि ऋषीला एकासोबत पाहू शकत नाही आणि असंच तर रागात निघून जाऊ शकत नाही ना. काहीतरी कारण तर नक्की असेल, आयशा म्हणाली. अरे वा आयशा, हा क्लिप आमच्याकडे होता आणि आम्ही याकडे लक्षच दिले नाही. आय एम इम्प्रेस्ड, मानावे लागेल तुला, ऋतिक टाळ्या वाजवत बोलतो. ऋषीने मला आणखी 3-4 मुलांची डिटेल्स घ्यायला सांगितले आहे. तू मला त्यांची डिटेल्स आणून देऊ शकतोस? ते कॉलेजच्या ऑफिसमध्ये भेटू शकतात, आयशा म्हणाली. तसा ऋतिक हो म्हणतो. इकडे आभा आणि रोहन कॉलेजच्या टेरेसवर होते. मी तुझी केव्हाची वाट पाहतोय आभा. मग काय विचार केली तू? रोहन म्हणाला. थँक्यू रोहन. मी जेव्हापासून ह्या कॉलेजमध्ये आली तेव्हा मला तू सपोर्ट केलंस आणि आपल्यात चांगली मैत्री झाली. इनफॅक्ट मी तुला पसंत करायला लागली आणि मी तुला सांगणारच होती, परंतु मला तुझ्या आणि ईशानीबद्दल माहीत झालं. नंतर मी तुम्हा दोघांपासून दूर झाली. माझ्या मनात जी तुझ्याबद्दल फिलिंग्स होती ती मी आपल्या मनातच मारून टाकली. जेव्हा तू मला म्हटलास की तू सुद्धा मला पसंत करतो, तर मला खरंच रोहन खूप छान वाटलं. थँक्यू रोहन. परंतु सॉरी, तू माझी पहिली आवड होतास, ज्याला मी प्रेम समजून बसली. तू खूप चांगला आहेस आणि एक चांगला मित्र जो प्रत्येक वेळी मला मदत करतो. तू माझा एक प्रकारे वेल विसर आहेस. परंतु रोहन, हे माझ्यासाठी प्रेम नाही, आभा म्हणाली. रोहन जो आभाचे बोलणे ऐकत होता तो बोलतो. आभा, तू मला आपला वेलविसर समजते ती चांगली गोष्ट आहे. सॉरी तर मला म्हणायला पाहिजे तुला. मी तुला हर्ट केलं असेल तर मला माफ कर. आभा आणि सावी ऋषीसोबत घरी पोहोचले होते. रात्रीची वेळ होती. ते तिघेही मिळून जेवण करत होते. आभा ऋषीला बघत होती आणि स्माईल करत होती, परंतु ऋषी आभाला पूर्णपणे इग्नोर करत होता. माझं झालंय, मी चालली आता झोपायला, सावी म्हणाली. ॲक्च्युली सावी आज ऋषीपासून नाराज होती. तिने जास्त जेवणही केले नाही. नाहीतर सावी खाण्याच्या टेबलवरून हटत नाही पूर्ण संपल्याशिवाय.
ऋषीला जेवण करताना खोकला येतो. मग आभा आपल्या सीटवरून लवकर उठून त्याच्या जवळ जाते आणि पाण्याचा ग्लास त्याला देते. परंतु ऋषी तो ग्लास पकडत नाही आणि स्वतः जगमधून पाणी घेतो आणि पाणी पितो. तो काहीच न बोलता आभाला पाहून निघून जातो. आभाला ऋषीचे वागणे पाहून थोडं विचित्रच वाटते. याला काय झालं? ह्या डिमनने पूर्ण दिवस गेला पण एक शब्दसुद्धा बोलला नाही माझ्याशी. पण असो, जसाही असेल, मला हाच क्यूट डिमन मॉन्स्टर पाहिजे, असं बोलून आभा आपल्या रूममध्ये जाते. इकडे रोहन आभाचे प्रत्येक बोलण्यावर विचार करत होता आणि खूप उदास होता. मी आपल्या लाईफमधून तिला गमावलं. खूप वेळ केली मी तिला सांगायला. ईशानी यायच्या आधीच तिला बोललो असतो तर आता ती माझी असती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्याला पाहिजे तसे व्ह्यूज मिळत नाही.